पाठ क्रमांक 6 वीरवनिता विश्पला हा आपण मागच्या वेळी अभ्यासला आहे आणि 7वा पाठ योगमाला हा पूर्णपणे आणि त्याचा भाषा अभ्यास सुद्धा पूर्णपणे वगळलेला आहे. म्हणून आपण पाठ क्रमांक 8 पिनकोड प्रवर्तक महान संस्कृतज्ञ हा घेत आहोत. पाठ क्रमांक 8 पेज नंबर 46 आणि उर्वरित भाग 47 वर. पाठाच्या सुरुवातीला संवाद आलेला आहे, तो पाहून पाठाला सुरुवात करूया. संवाद. गौरव: अरे अमेय कुत्र गच्छसि? अरे अमेय कोठे जात आहेस? साधी सोपी भाषा आहे. समीपे एव पत्र पेटिका वर्तते. समीपे एव जवळच पत्र पेटिका पत्र टाकण्याची पेटी अगोदर असायच्या, गल्ली गल्लीमध्ये असायच्या, चौका चौकात असायचे. त्याच्यामध्ये लोक जाऊन पत्र टाकायचे. पोस्टमॅन घेऊन त्याच्यातून पत्र काढायचा आणि ऑफिसमध्ये नेऊन त्याच्यावर सिक्का वगैरे टाकून किंवा तसं पाठवून द्यायचं. आता तसं राहिलं नाही. तर त्या हा आम्ही म्हणतो की जवळच पत्रपेटी आहे, त्याच्यामध्ये पत्र टाकण्यासाठी मी जात आहे, कारण मातुलम प्रति पत्रम प्रेषयितुम तत्र गच्छामि. मी माझ्या मातुला म्हणजे मामा, मातुलम प्रति प्रतिआव्य ज्याच्याकडे त्याची द्वितीय मामाकडे किंवा मामाला पत्र पाठविण्यासाठी मी तिथे जात आहे. तेव्हा गौरव म्हणतो दर्शय पत्र, दाखव बरं पत्र. दर्शय म्हणजे दाखव. त्वम दर्शय लोट लकार मध्यम पुरुष एकवचन. तू पत्रम दर्शय म्हणजे तू पत्र दाखव. अपि बेंगलुर नगरे निवसती तव मातुः मातुलः. अपि हे अव्यय वाक्याच्या प्रारंभी आला असल्यामुळे वाक्यरचना प्रश्नार्थ बनते आणि तेव्हा अपि अव्ययाचा अर्थ काय असा होतो हे समजावून सांगितलं. काय तुझे मामा बेंगलूर या ठिकाणी राहतात? तत्तु अतीव आणि ते तर खूपच दूरे किल. असं म्हणतात की खूप दूर आहे, बेंगलूर खूप दूर आहे. कदा पत्र विंदे सह आणि तेव्हा ते कधी पत्र त्यांना मिळेल, त्यांना ते कधी प्राप्त करतील पत्र? खूप उशीर होईल. सामान्यतः त्रीणि दिनानि अपेक्षितानि तदर्थम. सामान्यपणे जर आपण विचार जर केला तर कमीत कमी 3 दिवस तर पत्र जायला लागेल, तेव्हा त्यांना पत्र भेटेल. एक 3 दिवस त्याची आपण अपेक्षा करूया. अपेक्षित आहे 3 दिवस. त्रीणि दिनानि एव 3 दिवस एतावत शीघ्रम एवढ्या लवकर. 3 दिवस म्हटलं तर एवढ्या लवकर, इतक्या दूर? सत्यम आम्ही म्हणतो होय. किंतु संकेतः तो देवनागरी लिप्याम लिखितः. परंतु त्याचा जो पत्ता आहे, संकेतः म्हणजे पत्ता, ऍड्रेस, तो जो पत्ता आहे तो देवनागरी लिपीमध्ये म्हणजे आपल्या मराठी लिपीमध्ये, याला देवनागरी लिपी म्हणतात, या मराठी लिपीमध्ये लिहिलेला आहे. कर्नाटके तू कन्नड लिपी ही प्रयुज्यते नु. आणि कर्नाटकामध्ये त्यांची कानडी भाषा, कर्नाटकी भाषा वापरली जाते. तरी कथम पत्रवाहक तत् पठितुम शक्नुयात. तिथला पत्रवाहक म्हणजे पोस्टमॅन कसे ते पत्र किंवा ते मराठी लिपीमध्ये लिहिलेला, देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला पत्ता कसा वाचू शकेल? कथम पठितुम शक्नुयात. शक्नुयात, प्राप्नुयात, कुर्यात सारखं विधिलिंग लकार, प्रथम पुरुष एकवचन, परस्मैपद लक्षात ठेवायचं. शक धातू आहे 5व्या गणातला परस्मैपदी धातू. कसे शक्य आहे, त्याला वाचणे कसे शक्य आहे? तेव्हा आम्ही म्हणतो पश्येत, पहा हे. संकेतस्य अंते त्या पत्त्याच्या शेवटी आंग्ल भाषेया, इंग्रजी भाषेमध्ये कश्चन क्रमांक लिखित असती. कोणत्या तरी 6 क्रमांक लिहिलेले आहेत. जानासी खलु तद्विषयी, त्याविषयी तू जाणतोस का? गौरव आम होय. सहतू पिनकोड क्रमांक, तो तर
पिनकोड क्रमांक आहे. अहम पत्रम न लिखामी किंतु सद्यस्क क्रयण समये, मी तर पत्र लिहित नाही, परंतु सद्यस्क क्रयण समय म्हणजे ऑनलाइन शॉपिंग पिनकोड क्रमांक अनिवार्य एव. पिनकोड क्रमांक मात्र अनिवार्य असतोच. इतः अपि यापरिही अस्माकं विभागे, आमच्या विभागामध्ये, आमच्या परिसरामध्ये एटीएम शाखा आणि एटीएम शाखा, रुग्णालयाः, विशिष्ट सेवाः वा कुत्र सन्ति इति ज्ञातुं पिनकोड क्रमांक आवश्यक एव. एटीएम शाखा असो, रुग्णालय म्हणजे दवाखाने असो, विशिष्ट प्रकारच्या सेवा असोत वेगवेगळ्या, त्या जाणण्यासाठी पिनकोड क्रमांक हा अत्यावश्यक असतोच. असा हा त्यांचा संवाद आहे. हे पिनकोड क्रमांक जो आहे त्याचा नेमका प्रवर्तक कोण संस्कृतज्ञ आहे, कोण महान संस्कृतज्ञ आहे, हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर पिनकोडची निर्मिती केली कोणी? ऐ मित्रांनी, अरे मित्रांनो, भारत सदृशे विशाले देशे, भारतासारख्या अशा विशाल देशामध्ये सुदूर प्रांतेभ्य, वेगवेगळ्या अशा असणाऱ्या दूर असणाऱ्या प्रांतांतून अन्य प्रांतं प्रति, दुसऱ्या प्रांतांमध्ये प्रेषितानि पत्राणि विना विलंबम विना प्रमादम, उशीर न लागता आणि कसल्याच प्रकारची चूक न होऊ देता, कथम लभ्यन्ते, प्रमाद म्हणजे चूक न होऊ देता कशा प्रकारे प्राप्त होतात. लभ्यन्ते, लब एक आपो धातूचं लट लकारातील पण कर्मणी रूप आहे, हे लक्षात ठेवायचे. वयम अस्माकं निवास विभागे, आम्ही आमच्या निवासाच्या परिसरामध्ये पत्रपेटिकायाम पत्रम क्षिपामः, त्या पत्रपेटीमध्ये आम्ही, टपालाच्या पेटीमध्ये आम्ही ते आपलं पत्र आपण क्षिपामी म्हणजे आपण टाकतो. ततः तत् पत्रालयम प्रतिगच्छति, त्यातून ते पत्रालयात जाते म्हणजेच डाक विभागात जाते. ततःच्या निर्दिष्टम स्थानम प्रति प्राप्नोति, आणि त्याच्यावर जो आम्ही पता लिहिलेला आहे त्या ठिकाणी जात असते. निर्दिष्ट, त्याच्यावर निर्देशित केलेल्या लिहिलेल्या पत्याच्या त्या गावी जात असते. कथम शक्य भवती एषा वितरण व्यवस्था, ही वाटण्याची, वितरित करण्याची व्यवस्था कशी शक्य आहे, केवढी मोठी गोष्ट आहे. पिनकोड प्रणाली इत्येव एतस्य प्रश्नस्य उत्तरम. पिनकोड प्रणाली, जे पिनकोड लिहिण्याची जी पद्धत आहे तीच यामध्ये फार महत्वाची आहे आणि हेच त्याचं उत्तर आहे. पिनकोड क्रमांक नाम पत्र संकेतस्य अन्ते लिखिताः षट संख्याः. पिनकोड क्रमांक म्हणजेच पत्र संकेतस्य अन्ते, पत्राच्या पत्त्याच्या शेवटी लिहिलेले 6 अंक आहेत, 6 संख्या आहेत. पिनकोड नाम स्थान संकेतांक. पिनकोड म्हणजेच त्या ठिकाणाचा खरा पत्ता असलेला अंक आहे. पिन, पोस्टल, पिनचा फुल फॉर्म सांगतात. PIN, पोस्टल इंडेक्स नंबर. ऑगस्ट 2791 म्हणजेच 1972व्या ख्रिस्ताब्दे वर्षी स्वातंत्र्य दिन समारोहाच्या दिवशी प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदयायै स्त्रीलिंग चतुर्थी एकवचन, प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदया यांच्यासाठी यांना उपहारीकृता एषा महत्वपूर्ण प्रणाली, त्यांना भेटवस्तू म्हणून ही पिनकोड प्रणाली त्यांना समर्पित केलेली आहे. केन खलु प्रवर्तिता इयं संकेतांक प्रणाली, ही संकेतांक पिनकोड संकेतांक प्रणाली कोणी प्रवृत्त केली, कोणी निर्माण केली, कोणाला हे सुचलं? सह पत्रालय अधिकारी आसीत संस्कृत पंडित गणितज्ञ श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय. ते एका पोस्टाचे, पत्रालयाचे एक अधिकारी म्हणून होते आणि ते संस्कृतचे पंडित होते आणि ते गणितज्ञही होते आणि त्यांचं नाव आहे श्रीराम
भिकाजी वेलणकर महोदय. अख्ख्या देशामध्ये ही पिनकोड प्रणाली चालते आणि त्या पिनकोड प्रणालीचे प्रवर्तक महान संस्कृतज्ञ हेच श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय आहेत आणि ते आपल्या महाराष्ट्राचे आहेत. ही एक विशेष आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. सः कलकत्ता नगरे डाकतार विभागस्य निर्देशक रूपेण कार्यरतः आसीत्. त्यांची ड्युटी कुठे होती? कोलकाता नगरात. कलकत्ता नगरातील डाकतार विभागाच्या निर्देशक रूपामध्ये निर्देशक म्हणून ते त्या पदावरती कार्यरत होते. तस्य कार्यकाले एकस्मिन् दिने कोऽपि दुःखितः केरळ प्रदेशीय सैनिक महोदयं मेलितुम् आगतः. त्यांच्या कार्यकाळामध्ये ते कार्यरत असताना एका दिवशी कोणीतरी एक दुःखी असलेला केरळ प्रदेशाचा केरळ प्रांतीय सैनिक त्यांना भेटण्यासाठी आला होता. सह तस्य पित्रोः स्वास्थ्यविषयी त्याने तो त्यांच्या पित्रोः म्हणजेच माता पित्रोः माता आणि पिता या दोघांच्या पित्रोः षष्टीचं द्विवचन आहे. पितुः पित्रोः पितृणाम म्हणून केवळ पितृ शब्द इथे घ्यायचा नाही. पिताच माताच पिताच तयोः पित्रोः मातृपित्रोः अशा पद्धतीने माता पिता असं दोन्ही पद्धतीने घ्यायचं. त्याचे यालाच म्हणतात एकशेष द्वंद्व समास. म्हणून द्वंद्व समासामध्ये 3 प्रकार संस्कृतमध्ये याच्यासाठी सांगितलेले आहे की एक आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे समाहार द्वंद्व समास आणि तिसरा हा एकशेष द्वंद्व समास आहे. म्हणून हे पित्रोः एकशेष द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. पिता आणि माता या दोघांच्या स्वास्थ्यविषयी त्यांच्या स्वास्थ्याविषयी किंचिदपि ज्ञातुम असमर्थ काहीही जाणण्यास ते असमर्थ होतं. यतः कारण तदा पत्रस्य प्रवास कालः केरळतः अरुणाचल प्रदेश पर्यंतम क्वचित मासाधिकः अपि आसीत्. यतः म्हणजे कारण की तदा तेव्हा पत्रस्य प्रवास काल पत्र जाण्याचा प्रवास कालावधी जो आहे तो केरळ पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत एखाद्या वेळेस 1 महिना सुद्धा असतो होता. त्यामुळे पंडित वेलणकर महोदयस्य चिंतनम आरब्धम. पंडित श्रीराम वेलणकर महोदय यांनी विचार करण्यास प्रारंभ केला, चिंतन करण्यास प्रारंभ केला. कथम पत्रस्य प्राप्ति कालम न्यूनम कर्तुम शक्नोमि. न्यूनम समानार्थी स्तोतम न्यूनम म्हणजे अल्प आणि न्यूनम विरुद्धार्थी बहु विपुलम. न्यूनम अल्पम समानार्थी आणि न्यूनम विरुद्धार्थी विपुलम. हे लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये विचारतात. न्यून अल्प म्हणजे कमी आणि न्यूनमला विरुद्धार्थी म्हणजे पुष्कळ. विपुलम म्हणजे पुष्कळ आणि अल्पम न्यूनम म्हणजे कमी. मग तो वेळ कमी कसा होईल, लोकांना लवकरात लवकर पत्र कशी भेटतील आणि तो लोकांना पत्र भेटण्याचा कालावधी जो आहे कमी कसा करता येईल असे ते विचार करू लागले. दुर्बोधम हस्ताक्षरम. लोकांचे हस्ताक्षर कसं ते ओळखणं फार कठीण आहे. कोणत्या नावाचं आहे, कोणत्या नावाच्या व्यक्तीला द्यायचंय, कोणत्या गावाचं आहे, कोणता तालुका आहे, कोणता जिल्हा आहे, कोणचा पोस्ट, कोणचा मुक्काम वगैरे वगैरे ते सगळं ओळखणं कठीण आहे. परंतु पटकन जाईल त्याच ठिकाणी तिथे गेल्यानंतर मग तो पोस्टमॅन देईल. असं काय युक्ती प्रयुक्ती करावी हा ते विचार करू लागले. भिन्न हा प्रांतीय हा भाषा हा आणि प्रत्येक प्रांतामध्ये भाषा भिन्न आहेत. अपूर्ण हा पत्र संकेत आणि कधी कधी तर पत्राचा पत्ता सुद्धा अगदी अपूर्ण लिहितात लोक. नैके प्रत्युहा अनेक अडथळे आहेत. प्रत्युह
प्रत्युह म्हणजे अडथळा, व्यत्यय. व्यत्यय, अनेक व्यत्यय आहेत, अनेक अडथळे आहेत, अनेक प्रत्युह आहेत. आता म्हणून गणितज्ञेन तेन अंकानां उपयोगः कृतः. गणितज्ञ असलेल्या या रामजी वेलणकर महोदयांनी अंकांचा उपयोग केला. तेन देशस्य 8 विभागाः कृताः. त्यांनी संपूर्ण देशाचे 8 विभाग केले. तेषांच उपविभाग जनपदाधारेण क्रमांकनं कृतम्. आणि त्यांनी उपविभाग आणि जिल्हा यांचे क्रमांकन करून टाकले. तेन अधुना अपि वयं विनायासं, त्यामुळे आपण सहजतेने, विनासायास म्हणजे सहजतेने शीघ्र पत्रम लभामहे, लवकरात लवकर पत्र प्राप्त करतो. तो अनुशासन प्रिय असलेल्या वेलणकर महोदयश संगीत अपि प्रिय विषय, संगीत विषय सुद्धा त्यांचा खूप प्रिय विषय होता. सह व्हायोलिन वादने तथा तबला वादने अपि अतीव निपुण. व्हायोलिन हे वाद्य आणि तबला हे वाद्य वाजवण्यामध्ये ते खूप निपुण होते. अतः एव सः, म्हणूनच ते गीता गीर्वाणम् इति संगीत विषयकं शास्त्रीय ग्रंथं संस्कृतेन रचितवान्. गीता गीर्वाणम्, गीत गीर्वाणम् अशा संगीत विषयाचा शास्त्रीय ग्रंथ त्यांनी संस्कृत भाषेतूनच रचलेला आहे. कथा, गीतानि, बालगीतानि, नृत्यनाट्यम् इति बहुविधाः रचनाः तेन कृताः अपि. तथापि नाट्यलेखनं तस्य अभिमतः साहित्य प्रकार. कथा त्यांनी भरपूर लिहिल्या, गीत भरपूर त्यांनी लिहिले, बालगीत सुद्धा लिहिले, नृत्य, नाट्य या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बहुप्रकारच्या बहुविधाः रचना तेन कृताः त्यांनी केलेल्या आहेत. तथापि तरी सुद्धा नाट्यलेखनं तस्य, नाट्यलेखन नाटक लिहिणं हा त्यांचा अभिमतः साहित्य प्रकार, खूप आवडीचा साहित्य प्रकार होता. लेखनम दिग्दर्शनम नाट्य निर्मिती, लेखन, दिग्दर्शन करणे, नाट्य निर्माण करणे, निर्मिती करणे, निर्माता म्हणून व्यवस्थापन करणे, संगीत संयोजनम, संगीताचे संयोजन करणे, संचलन करणे, आणि हे सर्वच्या सर्वमेव कर्तुम सह समर्थः अतः. हे सर्व काही करण्यास ते समर्थ होते. म्हणूनच सब कुछ श्रीभिः, म्हणूनच हे सब कुछ श्रीभिः या प्रकारचे नाटक, त्यांनी नाटकांची ख्याती असेल, अशा प्रकारच्या त्यांच्या नाटकांची ख्याती आहे, प्रसिद्धी आहे. धन्य हा सह विद्वद्वरेण्य, खरोखरच धन्य आहेत ते विद्वानमध्ये श्रेष्ठ असलेले विद्वद्वरेण्य, म्हणजेच विद्वानांमध्ये श्रेष्ठ असलेले येन, ज्यामुळे वयम आम्ही पिनकोड प्रणालीया हा उपकृत, पिनकोड प्रणालीने, पिनकोडच्या पद्धतीमुळे आम्ही उपकृत झालेलो आहोत, असा हा पाठ आहे. या पाठाचा भाषाभ्यास विद्यार्थ्यांनी तयार करावा. या पाठाचं भाषांतर तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. भाषाभ्यासाची सुद्धा तयारी करा. पुढे चालून आपण विधिलिंग लकार तुम्हाला समजावून सांगू, टेस्ट वगैरे घेण्याचाही प्रयत्न करू. पण भाषाभ्यासाची तयारी, प्रत्येक पाठाची भाषाभ्यासाची तयारी करून ठेवा. ठीक आहे.